तरी आज 1.5 कोटी लोक जरांगेंच्या मागे आंदोलनात उभे आहेत। पुरुष असतील तर बायको सहित 3 कोटी होतील, बायका असतील तरी पुरुषासोबत 3 कोटी असतील, एवढी मोठी ही संख्या आहे। सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दुप्पट मते घेण्याची क्षमता जरांगे नावाच्या एकट्या नेतृत्वामध्ये आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे नावाचे एक स्पेशली मराठा समाजाचे नेते उभे राहू शकतात आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रमाणे राज्याला नियंत्रित करू शकतात, एवढी ताकद एकट्या मनोज जरांगेंच्या मध्ये आहे। त्यामुळे रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे मनोज जरांगेंचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाला तर राज्याचं एकूणच गणित बदलणार असेल, म्हणून मनोज जरांगेंनी राज्याच्या राजकारणात यावं, कारण आता परिस्थिती अनुकूल आहे। तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले, भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे, तर राज्याचं राजकारण बदलून टाकण्याची क्षमता जरांगेंच्या मध्ये येऊ शकतं। प्रश्न आहे शिक्षणाचा। यशवंतराव चव्हाण देखील कमी शिकलेले होते, वसंतदादा देखील फार शिकलेले नव्हते। महाराष्ट्रात कमी शिकलेले मुख्यमंत्री होण्याचा वारसा आपल्याकडे आहेच आहे। जरांगेंचं शिक्षण कमी आहे म्हणून भागत नाही। 1.5 कोटी लोक जरांगेंच्या सभेला हजर राहू शकतात।